आता दाखल झालेले आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे इथे मीडियाशी बोलतील। ठाण्यामधला त्यांचा गड त्यांनी राखला। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाला 43 जागा मिळालेल्या आहेत। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा ते सत्तेमध्ये सहभागी असतील। महायुतीची सत्ता असेल कोल्हापूर महापालिकेवर। तर एकूणच कसा परफॉर्मन्स राहिला या संदर्भात एकनाथ शिंदे मीडियाशी बोलतायत। तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर जल्लोषाला सुरुवात झाली। त्यांचे 6 नगरसेवक निवडून आलेत। खंदे समर्थक म्हणले जाणारे यशवंत किल्लेदार देखील इथे विजयी झालेत। मनसे कार्यकर्ते या ठिकाणी गुलाल उधळताना विजयी उमेदवार सुद्धा शिवतीर्थवर आता दाखल झाले आहेत। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे ठाण्यामधला त्यांनी गड राखला। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 27 जागा मिळालेल्या आहेत। 27 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ते देखील भाजपसोबत सत्तेत असतील। भाजप सगळ्यात मोठा पक्ष, त्यामुळे मुंबई महापौर भाजपचा होईल। त्याला साथ असेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची। काय बाकी पत्रकारांचं कसं काय चाललंय? काय माहोल आहे? ठाणे झालं, ठाणे मेजॉरिटी झाली। म्हणजे मागच्यापेक्षा वाढ झाली। मागचे 67 होते, 67। कमी झाली ना। भाजपचे पण वाढले। 71 आणि 4 होतील 75 होते। आपले 71 झाले यार। हो 71 झाले। आता 4 आणखी 8 नंबर पाहिजे म्हणजे 75 सिंगल। तो तो तर वेगळाच आहे ना। सिंगल लार्जेस्ट 75 होते। शिवसेनेने आबाधित राखलेला आहे। एखादी सत्ता जी आहे त्याची आकडेवारी स्पष्ट झालेली आहे। 71 प्लस सीट जे आहेत त्या शिवसेनेच्या ठाण्यामध्ये आलेले आहेत। मी मुंबईकरांना, ठाणेकरांना, राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता 4ची मतमोजणी आहे। म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजप युती इथे आपली आहे। आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या। म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय। त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं, ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल। राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुती चे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं, वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे। आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे। सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला।
ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे. काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिलाय. 3.5 वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर 3.5 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे, म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रखडवलेली थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली. आणि 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे. आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारले. आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले. भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले. आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे. आता उबाटाने देखील 160 जागा लढवून मला वाटतं 60 जागा त्यांच्या आघाडीवर आहेत. परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या सत्तेजवळ पोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे. त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार, केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं NDA सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे. आणि आता मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा महापौर होईल. त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात. आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील मोदीजी जेव्हा मुंबईमध्ये आले त्या वेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे, मुंबई या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे, ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे, मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला. आणि खऱ्या अर्थाने मुंबई जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे. आणि या जे काय मोदीजी देखील म्हणायचे की जे काही आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मुंबई आणि MMR मध्ये देखील तेवढं पोटेन्शियल आहे. त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे, मुंबई जशी लोकांना हवी आहे, मुंबई खड्डेमुक्त पाहिजे, मुंबई प्रदूषणमुक्त पाहिजे, मुंबई या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त पाहिजे, मुंबई भ्रष्टाचार मुक्त पाहिजे, ह्या ज्या काय अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये 2 फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पाहाल मे मध्ये मोठ्या प्रमाणावरचं मेजर पार्ट कंप्लीट होईल. पुढच्या वर्षभरामध्ये कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल. सिवरेज प्रदूषित जी पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये ते देखील STP प्लॅन्ट, इतके वर्ष STP प्लॅन्ट नव्हते, ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय. इकडे वैद्यकीय जो हे आहे हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, हॉस्पिटल सुविधा आहेत त्या अपग्रेड आपण करतोय. एकंदरीत मेट्रो जे आहे हे मेट्रोला देखील चालना दिलेली आहे. ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली. बुलेट ट्रेनला स्थगिती दिली ती काढली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मेट्रो 3 आहे, मेट्रो 2 आहे, मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे. हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कंप्लीट करतोय. आणि त्याचबरोबर BKC कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतोय. त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
स्पॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही BKC आणि कुर्ल्यामध्ये करतोय. एकंदरीत मुंबईकरांना वर्सोवा बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतोय, वर्सोवा टू भाईंदर पर्यंत, भाईंदर ते विरार, हे सगळे वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेस, फ्रीवे मधून आम्ही डायरेक्ट बायपास करतोय, एलिव्हेटेड रस्ता करतोय, तो डायरेक्ट ठाणे, साकेत, कोलशेत, गायमुख मार्गे फाउंटन